नमस्कार मंडळी, मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याबरोबर गप्पा मारायला आले ध्वनी कपाडिया. तिची एक स्टार्टअप आहे, त्याचं नाव आहे फोनिक्स वर्ल्ड. तर त्याविषयी आपण तिच्याकडनं जाणून घेणारच आहोत. आणि मला एक चांगलं सांगावंसं असं वाटेल की या तिच्या व्हेंचरला 10 वर्ष ऑलमोस्ट पूर्ण झालेली आहेत. आणि ती इतके दिवस जेव्हा एखादा ऑन्टरप्रेनर बिझनेस रन करत असतो त्यावेळेस त्याच्याशी गप्पा मारायला, त्यांच्याकडनं शिकायला खूप मिळतं. तर आजच्या एपिसोडमध्ये सुद्धा आपण ध्वनीबरोबर गप्पा मारूया. ध्वनी, वेलकम टू मंगळवार मार्केटिंग. थँक्यू सर. आता फोनिक्स वर्ल्डमधले आपण थोडीशी शब्दफोड करूया. फोनिक्स म्हणजे काय आणि ओव्हरऑल फोनिक्स वर्ल्डमध्ये काय काय गोष्टी घडतात किंवा काय सर्व्हिसेस आहेत? राईट. सो सुरुवातीपासून आपण फोनिक्सला सिम्पल लँग्वेजमध्ये डिफाईन करूयात. इंग्लिश लँग्वेजमध्ये 26 अल्फाबेट्स असतात आणि या प्रत्येक अल्फाबेट्सला एक लेटर नेम आणि लेटर साऊंड असतो. राईट. आणि या साऊंडचा वापर करून जेव्हा आपण एखादा शब्द तयार करतो त्याला आपण फोनिक्स असं म्हटलं जातं. सो टू मेक इट व्हेरी सिम्पल, लेटर ए represents the name and A is the sound. आपण कधीच त्याच्या नावावरून त्याचा उच्चार करत नसतो. आपण एपल असं नाही म्हणत, आपण ॲपल म्हणतो. सो त्या साऊंडचा वापर जेव्हा होतो आणि जेव्हा शब्द तयार होतात त्या मेथडॉलॉजीला फोनिक्स किंवा फोनेटिक्स असं म्हटलं जातं. अँड विथ द होल आयडिया we came up with the name of our institute called Phonics World, which is spreading the joy of reading and writing since 2012. साऊंड आणि लेटर हे जेव्हा गणित असतं तर त्यावेळेस हे टिपिकली कुठल्या टार्गेट ऑडियन्ससाठी आहे किंवा म्हणजे मुलांसाठी तर डेफिनेटली मला दिसतंच आहे, पण टीचर्स असतील, पेरेंट्स असतील, यांच्यासाठी पण काही सर्व्हिसेस तुमच्याकडे आहेत का? Right. So primarily we focus highly on students, children between say 2-2.5 वर्षापासून ते 4th-5वी पर्यंत, बिकॉज तेव्हा त्यांना त्याची गरज असते. त्या सिस्टीम मधून त्यांना हे शिकवलं जातं की फॉर्मेशन कसं करायचं आणि इव्हेंच्युअली रीडिंग आणि रायटिंग स्किल्स डेव्हलप कसे करायचे. मुव्हिंग ऑन टू अ लिटल हायर ग्रेड, तर हे व्हर्नॅक्युलम मीडियम मधली जी मुलं आहेत ज्यांना इंग्लिश थोडंसं लेटर स्टेजेसमध्ये सुरू होतं, त्यांच्यासाठी पण हे खूप बेनिफिशियल टूल आहे. अँड देन देर आर नेटिव्ह इंग्लिश स्पीकर्स किंवा नॉन नेटिव्ह स्पीकर्स, त्यांच्यासाठी पण हे फार उपयोगी आहे. कारण की त्यांनी त्यांचं प्रनन्सिएशन डेव्हलप होतं, कॉम्प्रिहेन्शन स्किल्स डेव्हलप होतात, रायटिंग स्किल्स डेव्हलप होतात. सो ह्याला असं एज बार ॲज सच नाही आहे. ज्या लोकांना लँग्वेज स्किल्स डेव्हलप करायचे आणि अगदी रॉ स्लेटवरती आहे, दे शुड बिगिन विथ फोनिक्स. इज दिस नॉट टॉट इन स्कूल्स? म्हणजे माझं असं म्हणणं आहे की ह्या टाईपची सर्व्हिस जेव्हा तुम्ही ऑफर करताय फॉर 10 years, तर तिथे मग तो मार्केट फिट एक्झॅक्टली तुम्हाला कसा डिस्कवर झाला? राईट. सो 10 years ago, even before 10 years, let's go back to our days probably, where the 90s or the 80s children, आपल्याला कधीच फोनिक्स हे शाळेत इंट्रोड्यूस केलं नव्हतं. सिम्पल लँग्वेजमध्ये म्हणायचं तर आपण सगळे गोखनपट्टी करून शब्द शिकायचो. स्पेलिंग आलाय शाळेत, घरी जाऊन 50 वेळा लिहून काढायचो. आई आपली ओरली डिक्टेशन घ्यायची आणि मग आपण नेक्स्ट डे शाळेत तेच रिप्रोड्यूस करायचो. तर तेव्हा असं सायन्स एक्झिस्टेड बट अवेअरनेस नव्हतं. राईट. But 2012, I was probably the second person to introduce phonics in Pune. And I'm very sure about it because माझ्याकडे 8 मुलं अभिनव शाळेची होती. आणि तिथून माझी सुरुवात झाली. मी अवेअरनेस क्रिएट करत गेले की स्टॉप वेस्टिंग युअर एनर्जीज इन रोट लर्निंग, लर्न टू फॉर्म वर्ड्स. राईट. आणि मग तिथून पुढे अवेअरनेस क्रिएट झालं. अँड दॅट्स हाऊ वी आर हिअर टुडे. राईट. सो आतापर्यंत किती साधारण रफली किती स्टुडंट्स यांना तू ट्रेन केलं आहेस किंवा? सो बिकॉज इट्स माय 10th year, आय थिंक इट शुड बी मोर दॅन 10,000 प्लस चिल्ड्रन. नाईस.
सो तेवढा तो डेटा Right. तुझ्याकडे आहे इन टर्म्स ऑफ लहान मुलं शिकतात त्याचा पण तुझ्याकडे एक चांगला फीडबॅक आहे की हाऊ Right. दे आर लर्निंग. करेक्ट. आणि मग तुझ्या प्रोसेसमध्ये ऑब्व्हियसली काही इम्प्रूव्हमेंट्स होत गेले असतील राईट. किंवा नवीन टेक्निक्स आली असतील आता 10 वर्षात, तर Correct. त्याचं थोडंसं इव्होल्युशन पण सांगू शकशील का तू? डेफिनेटली. सुरुवातीच्या डेजमध्ये वेल बॅक इन 2012 हम्म, phonics and the approach to teaching phonics was different. हम्म, Correct? With time, it evolved. Resources developed झाले. हम्म, It became more interactive. We added music, we added singing, we Right. added dancing. Because over a while, काय होतं, you cannot keep teaching on the board. हम्म, It becomes monotonous for children to just sit. बरोबर. Because ideally, it should begin at about 2.5, 3 years. हम्म, So with time, we taught them using singing, dancing, spin and twirl. Art and craft was included. हम्म, And then it became a multi-sensory approach. राईट. सो टिपिकली याचं कोर्स ड्युरेशन काय असतं? Nothing less than 11 months. नथिंग लेस देन 11 months. Yes. ओके. If we are looking at a 3-year-old. हम्म, Just coming back to your previous question, की Right. हे शाळेत केलं जातं की नाही? सो शाळेत डेफिनेटली आता बरेच ट्रेनिंग होत आहेत. Schools are taking efforts in bringing that evolution and imbibing children with good phonics programs in school or a phonics curriculum in school. हम्म, बट मला नेहमीच असं वाटतं की तो एक सब्जेक्ट आहे. हम्म, सो त्या सब्जेक्टमध्ये जितकं द्यायचंय ते तितकंच देणार आहे. राईट. प्रत्येक स्कूलचं डेफिनेशन ऑफ टीचिंग फोनिक्स इज डिफरंट. कितपत हम्म. शिकवायचंय हे त्यांनी ठरवायचंय. हम्म, आणि मग काय होतं की त्याच्यात आपले जे टीचर्स असतात त्यांना फ्रॉम इन्सेप्शन एक नवीन मेथोडॉलॉजी शिकायला लागते. हम्म, सो ती मास्टर करायला पण वेळ जातं. करेक्ट. बिकॉज एव्हरी चाइल्ड टेक्स इट डिफरंटली. हम्म, This child may do it with sounds and singing and dancing, but right. this child may not want to sing and dance, हम्म, may not want to write. So त्या केसेसमध्ये we have to make sure that the teachers are trained हम्म, to bring that transformation. When I say transformation आणायचं म्हणजे काय? हम्म, The child is expected to read. So definitely ते होतं, but a personalized approach from an institution which only specializes in phonics makes a little difference. हम्म, कारण की आमच्यासाठी तो सब्जेक्ट नाही आहे. इट्स होल अँड सोल फोनिक्स. हम्म, सो वी हायली स्पेशलाइज इन ओनली डिलिव्हरिंग द की एलिमेंट्स अंडर लिटरसी अँड मेकिंग शुअर दॅट चिल्ड्रन इव्हॉल्व इन टू रीडर्स अँड रायटर्स ॲट अन अर्ली स्टेज. मेक सेन्स. टोटली मेक सेन्स. आता किड्स वेन दे आर रीडिंग म्हणजे ओव्हरऑल रीडिंगच कमी झालंय असं बऱ्याचदा दिसतं. तर या टाईपची सर्व्हिस त्यांना समजा एखाद्या किडला जर का हे माहिती नसेल किंवा पेरेंट्सला माहिती नसेल अर्थात की अशी एक सर्व्हिस आहे, त्यांना रीडिंग किंवा रायटिंग शिकायला जास्त वेळ लागतो का? दे लॅग बिहाइंड का? डिस्ट्रॅक्शन्स मोर आहेत का? रिसोर्सेस कमी आहेत? काय एक्झॅक्टली मार्केटमध्ये काय दिसतं? म्हणजे बऱ्याचदा मला असं वाटतं की पेरेंट्स हॅव दॅट प्री-सेट नोशन की हा वाचायला लागेल. अच्छा, म्हणजे दे आपापला विल वाचेल. इव्हॉल्व इन टू रीडिंग. हम्म, थोडंफार फोनिक्स होतंय, शाळेत पण घेतायत ते, अँड दे विल स्टार्ट रीडिंग. बट इव्हेंच्युअली काय होतं, जेव्हा हायर ग्रेड्समध्ये ते जातात, ग्रेड 1, 2 and 3 रिस्पेक्टिव्हली, आणि दुसरे विषय ॲड होतात, हम्म, तेव्हा असं कुठेतरी वाटतं की ईचा आय टाकायचा का आयचा ई टाकायचा. या या या. आणि त्याचं एक्झॅक्ट सायन्स मुलांना माहीत नसतं. आणि कुठली गोष्ट जी पाठ केलेली असते ती ऑलवेज आपल्या शॉर्ट टर्म मेमरी स्टोरेजमध्ये असते. हम्म, सो ती रिप्रोड्यूस करायला त्यांना त्या मोमेंटला पॉसिबल आहे. बट लॉंग टर्मला तुम्ही युनिट टेस्टसाठी 50-60 शब्द पाठ करतायत 4 लेसन्समधले. फायनल एक्झामपर्यंत मुलं विसरतात, परत ते शिकवायला लागतात. सो आय ऑलवेज टेल माय पेरेंट्स, एनिथिंग यू डू, वेदर इट इज
not only related to language or mathematics or science, it has to be given a systematic approach. And you should have that right awareness. आपण बरेचदा असं होतं की वेगवेगळ्या आपल्याकडे सध्या रिसोर्सेस खूप आहे. आपण डिजिटली पण बुक्स अवेलेबल असतात. आपल्याकडे बरेच बुक शॉप्स आहेत किंवा स्टोर्स आहेत. पहिले तर कुठली बुक उचलायची, तिथून सुरुवात होते. ती बुक तुमच्या त्या एज ग्रुपला फिट आहे का? कारण की इट्स नॉट ओनली अबाउट रीडिंग. ती बहुतेक तुम्हाला रीड करता पण आली तर ती कॉम्प्रिहेंड किती करता येते. आणि जर ती रीड करता येत नसेल तर आपण त्यांना फोर्स करतो 4 वेळा त्यांच्यासोबत वाचून की चल मी तुला रीड करून देते मी. सो ऑफकोर्स इट इज अ वे टू इंट्रोड्यूस रीडिंग टू चिल्ड्रन. बट सायंटिफिकली इट्स इम्पॉर्टंट. म्हणजे लंडनला किंवा US ला किंवा ऑस्ट्रेलियाला 6 months पासून सुरू केलं जातं. They have mother toddlers which have special phonics program. Whereas इथे 3 yearsला पण पेरेंट्सना रेडीनेस नाहीये की हे करायला पाहिजे की नाही. वेल हे आत्ताचं नवीन इट्स लाईक अ 21st century स्किल सेट. आपल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुद्धा म्हटलं आहे की more focus has to be given on your literacy and numeracy skill sets. NEP 2020. सो टिपिकली इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये जर आपण बघायला गेलं तर कितव्या वर्षापासून मुलांना चांगलं वाचता आलं पाहिजे आणि व्हॉट इज चांगलं वाचणं? म्हणजे एक अख्खं पान वाचता येणं इज चांगलं वाचणं आहे का? त्यातलं थोडंसं कळणं पण, म्हणजे जसं तू म्हणालीस की त्यातलं कॉम्प्रिहेंड होणं पण गरजेचं आहे तितकंच. फक्त शब्दाला शब्द वाचणं हा मुद्दा मे बी नंतर किंवा सुरुवातीला असेल तो, पण त्यांचं कॉम्प्रिहेन्शन पण तेवढंच महत्वाचं आहे. तर काय एज ग्रुपमध्ये पेरेंट्सनी सुरुवात करायला पाहिजे आणि काही अशी त्याला काय आपण म्हणू लिटमस टेस्ट सारखं तू काही सांगू शकतेस का की इफ युअर किड इज नॉट एबल टू रीड say 2 paragraphs for example, so he or she definitely needs help from people like you. Okay. Ideally it should begin at about 2.5 years of age group. का? कारण की that's when they start speaking in their own mother tongue. आणि तेव्हाच आपण स्कूल इन्सेप्शन पण सुरू होतं, वेदर इट इज मिनी KG, प्ले ग्रुप. सो तेव्हा जेव्हा आपण लँग्वेज इंट्रोड्यूस करतो थ्रू इंट्रोडक्शन टू साऊंड्स, 3.5 years ऑफ एज ग्रुपची मुलं माझ्याकडे वाचतात आपल्या क्लासमध्ये. अँड देन इफ यू स्टार्ट ॲट 4 or 5 तर इव्हेंच्युअली 4 ते 5 वर्षाची मुलं आमची डिकोडेबल बुक्स वाचतात ज्याच्यात 5-6 लेटर वर्ड्स आहेत. ही ज्युनियर KGची मुलं झाली. सिनियर KGची मुलं जी आहेत, जे बिटवीन 5 to 6 yearsची आहेत, ज्यांना आपण अप्पर KG म्हणतो, ती मुलं तर आपली म्हणजे अँटीसेप्टिक, वेंट्रिलॉक्विस्ट, मॅसेच्युसेट्स, मिसिसिपी हे असे ऐकताच शब्द तयार पण करू शकतात. आणि जर एखाद्या बुकमध्ये ती आली शब्द सगळे तर दे कॅन रीड ऑल्सो. महत्वाचं आहे की राईट टाईमला सुरुवात करणं गरजेचं आहे. बिकॉज त्या क्षणाला इम्पॉर्टन्स असतो. तिथून पुढे त्यांना ती लाइकिंग किंवा आपण जे म्हणतो ती गोडी निर्माण होते. सिस्टमॅटिक अप्रोच शिवाय जर तुम्ही कुठल्याही वस्तूची गोडी निर्माण करत असाल तर ती लॉंग टर्म नाही होणार. इट कम्स विथ प्रॅक्टिस, इट कम्स विथ राईट इनपुट. राईट. So 2.5-3 years is a very good time to start. जर का एखादा मुलगा लवकर वाचायला शिकला, म्हणजे जसं द वे यू सेड की अवघड शब्द असतील, मोठे शब्द असतील, ते ऐकून त्याला आयदर स्पेलिंग लिहिता येते किंवा त्याला कम्प्लिटली वाचता येते, म्हणजे व्यवस्थित प्रोनाऊन्सिएशन करून तो ते म्हणू शकतो. हे झाल्यामुळे ॲज दे मूव्ह अहेड अकॅडमिकली त्यांचा रीडिंग स्पीड, कॉम्प्रिहेन्शनचा स्पीड किंवा अभ्यासातली प्रगती ज्याला आपण म्हणतो, ह्याच्या हा लॉंग टर्म फायदा पण होतो का जेव्हा मुलगा किंवा मुलगी लवकर वाचायला सुरुवात करते? असं काही डेटा आहे किंवा तुम्हाला जाणवलेलं आहे? डेफिनेटली, बिकॉज रीडिंग हेल्प्स यू टू मास्टर इन ऑल द सब्जेक्ट्स, राईट? Whether it is science, whether it is mathematics,
if you want to understand the mathematical aspect of a particular question, or if you want to understand the mathematical language, you should be really good with your English language skill sets. If the child is not able to figure out की ह्याला sum up कसं करायचं, in all कसं करायचं. So math is also driven by language. Yes. Science is driven by language. History is driven by language. And how does it eliminate your effort? Because you're good in reading, you will eventually, because see, there are certain practices which will strengthen your reading skills, which will strengthen your comprehending skills. And eventually, there are certain tools which we teach children that can help them in their writing skills. सो हिस्ट्री किंवा सायन्स जे बरेच पेरेंट्स म्हणत असतात की प्रश्न उत्तर पाठ करायला लागतात. आय पर्सनली फील की हिस्ट्री शुड बी ट्रीटेड ॲज अ स्टोरी सेशन वेर एव्हरी चॅप्टर यू रीड इज जस्ट अ स्टोरी दॅट इज बी नरेटेड अँड देन यू पुट इट इन युअर ओन वर्ड्स. पर हे करताना तुम्हाला डेफिनेटली लिटरसीचे एलिमेंट्स लागणारच आहेत. यू गोइंग टू नीड फोनिक्स बिकॉज यू गोइंग टू you need to be sure की तुम्ही ते करेक्ट वर्ड्स लिहितायत. यू नीड टू हॅव गुड हँड्स ऑन ग्रॅमर. तर हे सगळे एलिमेंट्स शुड कम टुगेदर. राईट. सो अकॅडमिकली त्याचा बेनिफिट प्रचंड होतो. म्हणजे एक सक्सेस स्टोरी असं मध्येच शेअर करते. सो माझ्याकडे अशी खूप मुलं आहेत. एकदा आली की 7-7, 8-8 वर्ष आपल्याकडेच असतात मुलं आणि ते कंटिन्यू विथ अस फॉर लॉंग टाइम. सो रियांश म्हणून माझा स्टुडंट आहे जो अगदी नर्सरीपासून माझ्याकडे येत होता. अँड लेटली असं झालं की एक्झाम झाल्यानंतर त्याच्या आईला कळलं की अरे तू ही परीक्षा देऊन आला, तुला फुल मार्क पडले, तू प्रिपरेशन पण नाही केलं. सो द थिंग वॉज इफेक्टिव्हली त्याला त्याच्यासाठी एक्स्ट्रा वर्क करायलाच नाही लागलं. वॉट एव्हर वॉज टॉट इन स्कूल हॅड हेल्प्ड हिम. अँड ही जस्ट त्यांनी ते रेसिप्रोकेट केलं त्याच्या असेसमेंटमध्ये किंवा त्याच्या टेस्टमध्ये. ह्याचा प्रायमरी बेनिफिट कुठे मिळतो मुलांना की स्कूलसोबत दे गेट लॉट ऑफ टाइम टू डू 10 अदर थिंग्स. आत्ताचं काय होतंय, मुलं शाळेत जात आहेत, शाळेसोबत एखादं ट्युशन क्लास पण करतायत, ते सगळं रिपीट करतात जे शाळेत होतंय तेच. सो जर आपला फाउंडेशन पक्का असेल तर तेच ते करायला त्यांना गरज नाहीये. यु नो, स्कूल इनपुट इज मोर देन इनफ. आणि स्कूल्स नेहमी तेच म्हणत असतात की डोंट गेट इन टू दिस ट्रॅप ऑफ ट्युशन क्लासेस. और ट्रॅप नाही म्हणायचं, पण गरज नसते, शाळा करून घेत असते सगळं. सो ह्या मी असं म्हणेल की ह्या व्हायटमिन्स आहेत की वेळेत गुड अनालॉजी. राईट. दिल्या गेल्या तर तुम्हाला एक्स्ट्रा काही करायची गरज नाही लागणार. नाही, तो हा मुद्दा पण मला खूप चांगला वाटला की ट्युशन क्लासमध्ये बरंचसं रिपिटेशन होतं, किंवा असं म्हणू आपण थोडंसं, त्याला एक शब्द आहे बघ, सिलेबस पूर्ण करणे. करेक्ट. असं जे कोचिंग क्लासेसमध्ये होतं की अख्ख्या वर्षाचं पहिले 2 महिन्यातच शिकवून घेणार आहे, मग परत रिव्हिजन करायची वगैरे. तर एवढा स्ट्रेस घेण्यापेक्षा आय थिंक दे कॅन स्पेंड 1 more hour ऑन द ग्राउंड किंवा काहीतरी दुसऱ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये. नक्कीच. किड्सचा विषय येतो त्यावेळेस इनव्हेरेबली पेरेंट्स आणि टीचर्स हे त्यांच्याबरोबर जास्त वेळ घालवत असतात. या लोकांना सुद्धा काही ट्रेनिंगची गरज असते का, आणि त्याच्या टाईपची सर्व्हिस फोनिक्स वर्ल्डमध्ये आहे का? पेरेंट्सना प्रायमरीली जे आपल्याकडे येतात किंवा ज्यांची मुलं आपल्याकडे येत असतात त्यांना ओरिएंट केलं जातं की हाऊ फोनिक्स वर्क्स. फॉर कपल ऑफ इयर्स वी यूज टू ऑल्सो टीच देम की घरी प्रोनाउन्सिएशन्स तुम्ही पण चेक करा. राईट. बऱ्याचदा असं होतं की रेडला रेड म्हटलं जातं, बॉलला बॉल म्हटलं जातं. सो पेरेंट्सना हे ओरिएंट केलं जातं की प्रत्येक अल्फाबेटचा उच्चार कसा असला पाहिजे. आणि मग मुलं जेव्हा घरी येतात तेव्हा तुम्ही फक्त एक ॲनालिसिस करा. बिकॉज फोनिक्स इज नॉट ओनली अबाउट रीडिंग अँड रायटिंग, इट्स अबाउट राईट प्रोनाउन्सिएशन ॲज वेल. बिकॉज इव्हेंच्युअली इट हेल्प्स युअर चाइल्ड टू बी गुड इन देअर स्पीकिंग स्किल्स. तर डेफिनेटली दॅट ओरिएंटेशन हॅपन्स फॉर द पेरेंट्स. अँड वेन इट कम्स टू टीचर्स, दे आर कॉन्स्टंटली ट्रेन्ड अंडर अस. So me and my younger sister, like me and Dhruvi, we both make sure that
timely, there is an in-service training that is happening for them. Every 2 months, every 3 months. Sometimes असंही होतं की we are taking up a course, 2 weeks झाले and we come to know that this child is not at par. Maybe slow down करायला लागणार आहे. सो लगेच त्या टीचरला घेऊन बसायला लागतं की ओके, चेंज दी अप्रोच. जर ग्रुप सेशनमध्ये नसेल होत, लेट्स गो 1-on-1. अजून एक स्लो डाऊन करा. सध्या असं होतंय की डिजिटल मुलांना इतकं आपण सिन्स कोविड म्हणायचं, नोईंगली आपण मुलांना मोबाईल देतो आणि दे गेट इन टू दॅट फेज ऑफ वॉचिंग रील्स ऑन इंस्टाग्राम अँड फेसबुक अँड सो ऑन सो फोर्थ. तर काय होतं की त्याच्यामुळे समवेअर मुलं थोडीशी कॉन्सन्ट्रेशन पॉइंट ऑफ व्ह्यूनी शेकी झालेली आहेत. दे आर नॉट एबल टू फोकस आणि मग ते दिसून येतं इन द क्लास आवर्स. तर मग त्यावेळी सुद्धा त्यांना एक वेगळा अप्रोच आम्हाला वापरायला लागतो. बट आय कॅन अशोर यू, बिकॉज आय हॅव सो मेनी केस स्टडीज पोस्ट कोविड की पेरेंट्स आला 2 वर्ष आमची तशीच गेली, आम्ही ऑनलाईन केलं, इट हेल्प, इट डिडंट हेल्प. एव्हरी चाइल्ड हॅज अ डिफरंट स्टोरी टू शेअर. बट आय एम एबल टू कन्वर्ट. लाईक ग्रेड 1ची मुलं कोविड नंतर तर असं झालेलं की फर्स्टमध्ये गेले, ज्युनियर सिनियर ऑनलाईन केलं, अँड देन इट वॉज अ बूम. दे हॅड टू रीड द टेक्स्ट बुक्स अँड ऑफकोर्स स्कूल डिड फॅन्टॅस्टिक जॉब, म्हणजे त्यांनी बरेच ब्रिज कोर्सेस वगैरे केलेत, पण एक स्पेशल अटेन्शन त्या व्हर्टिकलमध्ये लागतं. अँड त्या केसेसमध्ये जो माझा रिसर्च म्हणतो ना, खूप स्ट्रॉंग झालाय. आय कॅन like you said, is there a litmus test? I remember in the previous question. So I personally take a pre-test for all the inquiries that I get. I tell तुम्ही एकदा येऊन pre-assessment करून जा, where your child stands when it is to do with English. I will tell you what to do, what guidance is, what should be prescribed rightly at that moment. And that helps me, and after that the course is designed. Right. So आता ही प्री टेस्ट जर लोकांना घ्यायची असेल, म्हणजे लिस्नर्स इफ दे आर इगर टू टेक दॅट टेस्ट, ऑब्व्हियसली फॉर देअर किड्स, किंवा काही वेळेस आपण पण घेऊ शकतो मे बी, कारण की बऱ्याचदा म्हणजे तू मगाशी जे एक्झाम्पल्स देत होती त्याच्यात मला काही काही शब्द आठवत होते की तिथे ई आणि आयचा बऱ्याचदा गोंधळ होतो, किंवा काही वेळेस कुठला शब्द म्हणजे ॲडवाईस आणि ॲडवाईस ह्याच्यावरती खूप बऱ्याचदा गोंधळ होतो लोकांचा की ते नेमकं कुठे वापरायचं, किंवा स्पेल आउट करताना तर होतच आणि प्रोनाऊन्सिएशनच्या वेळेस पण होतं. तर ही जर प्री टेस्ट घ्यायची असेल तर तिथे प्रोसेस काय आहे की तुम्हाला फोन करून करायला लागेल, ऑनलाईन काही एन्क्वायरी जनरेट करता येते, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊच या, पण हाऊ कॅन पेरेंट्स ऑर किड्स अप्रोच? सो जनरली आपला प्री असेसमेंटसाठीचा एक फॉर्मॅट असतो, वेअर वी शेअर द लिंक, वी कॅन डेफिनेटली शेअर इट विथ द पेरेंट्स, आणि मग त्याच्यात काही Q&As असतात अबाउट द चाइल्ड or probably what problems they are facing. And from that we call them to the office. आपलं जे हेड ऑफिस कर्वे रोडलाच आहे, तिकडे त्यांना बोलवून आपण एक प्री टेस्ट घेतो मुलांची 3 व्हर्टिकल्समध्ये, रीडिंग, रायटिंग आणि स्पीकिंग, आणि त्यातून मग त्यांना रिपोर्ट अनालिसिस देतो. राईट. आणि मग नंतर दे कॅन ऑब्व्हियसली साइन अप फॉर द कोर्स और डिस्कस की काय काय इश्यूज आहेत वगैरे. आता कमिंग बॅक टू द स्टार्टअप पॉइंट ऑफ व्ह्यू, की हळूहळू टीम बिल्ड होत गेली असेल, म्हणजे प्रॉब्ली वेन यू स्टार्टेड ऑफ 1-2 लोकच असतील, किंवा यू वर देअर, असं काहीतरी असेल मे बी. सो आत्ता ओव्हरऑल काय स्ट्रक्चर आहे तुमचं ॲज अ कंपनी, किती सेंटर्स आहेत किंवा किती स्टाफ आहे, त्याचं थोडंसं सांग, आणि ती ग्रोथ स्टोरी कशी होती, हाऊ डिड यू बिल्ड युअर टीम? सो थोडंसं 2012च्या सालीला जाऊयात. अराउंड सप्टेंबर 23 आय स्टार्टेड विथ माय फर्स्ट बॅच ऑफ 8 स्टुडंट्स ॲट होम. पटवर्धन बागेत माझे क्लासेस चालायचे. अँड लाईक आय सेड प्रिव्हियसली, पाल्लवी कुलकर्णी, सोहम जोशी असे माझे 8 सुरुवातीतले मुलं होती, जी आत्ता ऑलमोस्ट 9वी-10वीत असतील. अँड मीच शिकवायचे. खरं तेव्हा तर अवेअरनेसच नव्हतं.
तर जी अगदी जवळची मुलं होती त्यांना फक्त पेरेंट्सना बोलवून एक छोटंसं ओरिएंटेशन घेतलेलं. अँड दे हॅड फेथ इन मी बिकॉज इवन बिफोर दॅट आय वॉज टीचिंग. सो आय यूज टू टेक क्लासेस, इंग्लिश अँड मॅथ्स क्लासेस ॲट होम. तर मग त्यांच्याच छोट्या म्हणजे बहिणींना, भावांना किंवा त्यांचे कझन्स आहेत, दॅट्स हाऊ इट ऑल स्टार्टेड. सेकंड इयर इट वॉज माय यंगर सिस्टर. लाईक शी इज द स्टार बिकॉज ती स्वतः आपले फोनिक्सचे बुक्स लिहिते. तर द बेस्ट पार्ट इज की आपण कुठूनही मार्केटमधून बुक्स उचलत नाही. आपण स्वतः आपले बुक्स डिझाईन करतो, स्वतः प्रिंट करतो. सो हे अख्खं क्रेडिट तिला जातं. तिन्ही तिथून सुरुवात केली. I used to be teaching. She used to be at the back end creating resources for them. Right. What was the thought behind? Sorry, I'm curious. या आयडिया पर्यंत आणि या एक्झिक्युशन पर्यंत हाऊ डिड शी ऑर यू बोथ रीच की आपल्याला रिसोर्सेस वील हॅव टू बिल्ड ऑन आवर ओन, राईट फ्रॉम प्रिंटिंग, बिकॉज इट्स अ डिफरंट अप्रोच आणि इट इज नॉट दॅट इझी. म्हणजे मार्केटमध्ये 10 पुस्तकं आहेत तर ती पटकन घेणं आणि त्याच्या मल्टिपल कॉपीज लोकांना देणं इज फेअरली इझी. हाऊ डिड यू अराईव्ह टू दिस डिसिजन की हे आपल्यालाच बनवायचं आहे? सो सुरुवातीला जेव्हा मी सुरू केलं तेव्हा माझ्याकडे पोस्ट रिसर्च, फुल मार्केट स्टडी, पुणे, मुंबई, दिल्ली, इवन इंटरनॅशनल मार्केट्समध्ये फोनिक्ससाठी काय रिसोर्सेस आहेत, कुठल्या कंपनीज देत आहेत ह्या सगळ्या रिसोर्सेस, हे करून माझ्याकडे काही बुक्स होत्या जे मी वापरायला सुरुवात केली. पण तेव्हा मला असं वाटलं की आपली जी इंडियन त्यातलीच पुण्यातली जी मुलं आहेत ते वेगळ्या बॅकग्राऊंडमधून येतात. मेक सेन्स. आणि त्या बॅकग्राऊंडमध्ये जर माझ्याकडची जी टेक्स्टबुक आहे त्याच्यात जर एकच पान दिलंय प्रॅक्टिस करायला तर ते लोक 5 मिनिटात करून मोकळी होतात. व्हॉट नेक्स्ट? सो दॅट्स वेन वी डिसाइडेड की हे काहीतरी इंट्रोडक्टरी पुरतं ठीक आहे. आपण पब्लिशर्सकडच्या बुक्स घेतोय, दॅट इज जस्ट टू एंगेज युअर चाइल्ड. पण मी एंगेजमेंट बघतच नव्हते, मी मास्टरी बघत होते. आणि मास्टरीसाठी मला इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट टू क्युरेट समथिंग दॅट वॉज कस्टमायझेबल फॉर माय चाइल्ड्स नीड, माय स्टुडंट्स नीड. अँड ध्रुवी वॉज टू गुड ॲट इट. द मिनिट, बिकॉज आम्ही एकत्र क्लासमध्ये काम करायचो, एकत्र शिकवायचो. शी सेड आपण एक काम करू, ह्याला थोडंसं मॅनिप्युलेट करू आणि आपल्या पद्धतीने डिसाईड करूयात की आपल्याला काय पाहिजे त्या वर्कशीटमध्ये. तिथून सगळी सुरुवात झाली. आमचे फोनिक्सचे किट्स सुरुवातीला तयार होत गेले. आत्ता असं आहे की प्री नर्सरीपासून सुरू करतो. सो प्रत्येक ग्रेडसाठी आपल्याकडे 3 वेगळे सेट ऑफ बुक्स आहेत आणि प्रत्येक सेटमध्ये 4 टेक्स्ट बुक्स आहेत. सो दरवर्षी करिक्युलम प्रत्येक मुलाला सेम मिळेल की नाही, इट कॅन बी डिफरंट. सो कॉपी रायटिंगचा पण जो इश्यू आहे ना, वे अवे फ्रॉम इट. करायचंय करू दे, पण कॉपी केलेली कुठलीही वस्तू शॉर्ट टर्म असणार आहे. राईट राईट. सो दॅट होल क्रेडिट, इनफॅक्ट डिजिटल प्रेझेन्स पण आहे. सो स्मार्ट लर्निंग आहे. प्रत्येक क्लासला ऑलमोस्ट 110 एपिसोड्सचं बॅकिंग आहे डिजिटली. दॅट ऑल्सो इज मेड बाय ध्रुवी. सो इट्स अन असिस्टेड लर्निंग. सो वी हॅव, in our language we say we have students resource, we have teaching resource, that is teachers resource, and we have classroom resource. So classroom पण रिकामं नसलं पाहिजे. Classroom also should be decked up when a child comes in. नुसतं ते एम्प्टी ठेवून उपयोग नसतं. सो फ्लॅश कार्ड्स आहे, पेक कार्ड्स आहे, बोर्ड गेम्स आहेत. ऑलमोस्ट प्रत्येक साऊंडसाठी माझ्याकडे 30 ते 40 रिसोर्सेस आहेत. Right. So when you say sound, can you give few examples? Sure. So letter A represents A. Letter B represents B. B. So तो जो उच्चार आहे ना त्याला आपण साऊंड म्हणतो. सो त्या प्रत्येक साऊंडसाठी माझ्याकडे रिसोर्सेस आहे. सो ब साठी काय? A किंवा ब. आता से फॉर एक्झाम्पल इफ यू वॉन्ट टू टीच देम दॅट द लेटर B represents B sound. So we begin with a storyline. My teachers will enact a story. अख्खा स्टोरी सेटअप झालेला असतो. मग when they enter the classroom त्यांना बीचा टाय मिळतो, त्यांना बीच्या वॉचेस मिळतात, त्यांना हेडबँड्स मिळतात.
सो प्रत्येक ठिकाणी ब ब ब किंवा लेटर बी हा लिहिलेला असतो. अँड वेन दे गेट इन दे आर जस्ट क्युरियस की हा बी दिसतोय बऱ्याचदा, कारण की आपण वी आर इन दॅट झोन की 2.5 years झाले की घरी सुरूच होतं ABCD. सो दे नो दॅट आय एम टॉकिंग अबाउट समथिंग टू डू विथ बी. बट तो बी ला ब म्हटलं जातं, हे क्लासमध्ये शिकवलं जातं. किंवा त्या बीचा उच्चार ब होतो, अजून सिम्प्लिफाईड. हे त्यांना when they move out of the class, they have a very clear picture that this particular script represents B as the letter name and B as the sound. त्याचे बोर्ड गेम्स होतात, त्याचे पेक कार्ड्स असतात, अशा खूप रिसोर्सेस. सो आता मला एक प्रश्न पडला, मला आधी पडला होता का नाही माहिती नाही, पण वेन यू से, कारण आपल्याकडे इंग्लिशमध्ये ना कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स ज्याला म्हणतात, सो दोन्ही बी इज ब. करेक्ट. मग हे ह्याच्यात गोंधळ होतो का मुलांचा, की कॅपिटल बी आणि स्मॉल बी जे स्क्रिप्टमध्ये दिसतं, तर आर दे सेम, आर दे डिफरंट, असे प्रश्न पडतात का? हाऊ डू यू टॅकल दिस पार्ट ऑफ कॅपिटल अँड स्मॉल स्क्रिप्ट? शुअर. सो जनरली काय होतं की इंट्रोडक्शन जे आम्ही करतो, मोर ओव्हर फर्स्ट थिंग वी डू इज वी टीच देम द ममा लेटर. That is the capital letter. Of course, because we have, it's driven by storyline. Nice. So I call it as mama letter and the small b is called as the baby letter. आणि मग तिथून पुढे there are strategies, there are games which teach them that this particular script represents the capital letter and this is the small letter, but together they both have the same sound. B. नाईस. हॉपस्कॉच आहे, रोल अँड रीड आहे, सो स्पिन द व्हील आहे. ह्या छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज मधून वी टीच देम द डिफरन्सिएशन बिटवीन द फॉर्मॅट ऑफ दॅट लेटर, बट द साऊंड रिमेन्स द सेम. राईट. आणि मग ऑब्व्हियसली त्याच्यात आय एम इमॅजिनिंग की बीच्या पुढे आर आला किंवा बीच्या पुढे एच आला, बीच्या पुढे ए आला, तर त्याचं मग कसं प्रोनाउन्सिएशन असेल वगैरे, हे सगळं ऑब्व्हियसली इट इज पार्ट ऑफ दॅट जर्नी, दॅट प्रोसेस. नाईस नाईस, इंटरेस्टिंग आहे. सो इवन फॉर दॅट मॅटर बऱ्याचदा असं होतं की हे तर झालं 2 letters 3 letter वर्ड्स, राईट. हाऊ डू वी फिगर आउट फॉर बिग वर्ड्स लाईक हॉपिंग? हॉपिंग मध्ये 2 P का आहेत? हे मे बी काही खूप कमी लोकांना माहीत असेल, कारण की मला पण नाही माहिती. एक्झॅक्टली. म्हणजे हॉपिंग आपण नेहमी एकच शिकलोय, HOPPING, पण हेच बॉक्सिंग मध्ये आपण का एकच एक्स टाकतो. हॉपिंग मध्ये 2 P आणि बॉक्सिंग मध्ये 1 X. बरोबर. करेक्ट. मला तर 100% माहितीये की हे आपण आपल्या वेळेत सगळं घोखलेलं आहे, इट्स ऑल रोट लर्न्ड, पण त्याला एक सायन्स आहे. आणि जर ते सिम्पल सायन्स मी माझ्या 5 वर्षांच्या मुलांना शिकवलं, तर पुढे त्यांना ING जो हा सफिक्स आहे, आणि जेव्हा सफिक्स वर्ड्स येतात त्यांना ग्रेड 1 मध्ये ग्रेड 2 मध्ये रिस्पेक्टिव्हली, हे स्पेलिंग रूल्स वापरून विदाउट इवन लर्निंग दे कॅन फिगर आउट की ह्या वर्डला डबल P लागणार आहे, डबल T लागणार आहे, का फक्त जो आहे त्याला ING लावून आपण सोडून द्यायचं. देर आर certain levels in which this is broken down into, which helps effectively children into mastering the art of word formation skills. Makes sense. Yeah. Actually, म्हणजे असं विचार नव्हता केला, पण भरपूर त्याच्या मागे थिअरी आहे किंवा पॅटर्न्स असतील ऑब्व्हियसली. जसं मला आत्ता सुचलं की मे बी वी कॅन टेक दिस अपॉर्च्युनिटी टू मेक द लिसनर्स अंडरस्टँड की CKCH हे सगळ्याचं कच प्रोनाउन्सिएशन आहे. आणि बऱ्याचदा ॲज अ जोक केमिस्ट्रीला चेमिस्ट्री म्हणतात, किंवा कॅटचं स्पेलिंग C पासून आहे, पण त्याला KAT नाही म्हणत आपण किंवा नाही लिहित. तर मग याच्या मागचं काय सायन्स आहे? CK आणि CH हे मला आता सुचलं. राईट. प्रायमरीली पहिले तर आपण जाऊयात इंडिव्हिज्युअल लेटर C कडे. सो इंडिव्हिज्युअली C
and the letter K, they both make the same sound. Right. ठीक है? Based on the placement, whether they are coming at the beginning of the word, they are coming at the middle of the word, or if they are coming at the end of the word. We have to play with the letters. Whenever you want or whenever you hear the word cat, आपण शिकलोय CAT असतं. पण त्याचा एक सिम्पल रूल आहे की इफ यू हिअर द क साऊंड, जनरली इट्स ख. So whenever you hear the k sound with the a sound in your pronunciation, it's always C. For example, cat, cattle, caterpillar, can. It all follows with the a vowel sound. So it's always C. Right. If it follows with the O sound, which is the letter O, then also it is C. Cot, cottage, cotton. Right? Also, if it follows with the letter U sound, cut, it's C. So, थोडक्यात असं म्हणायचंय की इट्स द प्लेसमेंट. सुरुवातीच्या वर्डला आ, ओ आणि अ हे जर तुम्ही ऐकताय ख साऊंड नंतर, तर तो नक्कीच सी असणार आहे. राईट? व्हेरॅज के, विच इज ऑल्सो द ख साऊंड, आणि जर त्याच्यानंतर तुम्हाला ई साऊंड ऐकायला आला तर इट्स गोइंग टू बी के, ॲज इन किंग फिशर, किंग. सो दॅट्स हाव इट इज. ऑल्सो के कम्स विथ ई अँड देन इट्स ऑलवेज द लेटर के. तर असे भरपूर रूल्स आहेत. आणि CH काय आहे मग? आता CH जे आहे, इट डझंट ओनली हॅव, इट हॅज 3 साऊंड्स. ओके, फर्स्ट CH मेकिंग द ch sound as in chain. Then you said k sound as in chemist or chemistry, chemical. But it also has one more sound. Sh. Yeah. Champagne. Yeah. Right. Correct? So, आता थोडंसं it goes towards word etymology. That's a different story. That's a different world altogether. Right. It is also backed with some theory, but that is for the higher grades. Where to put CH making the k sound, or how to identify that. Whether chemistry should have CH and not C and K. Kiva, why champagne has CH making the sh sound. So मग ते जे आपण लहानपणी किंवा जनरली आपल्या डिक्शनरीमध्ये वाचतो, that every word comes from an origin, the Greek and the Latin origin. And आपण ब्रॅकेट्समध्ये ते लिहिलं असतं की इट्स अ ग्रीक ओरिजिन, रूट वर्ड्स ज्याला आपण वर्ड एटोमॉलॉजी म्हणतो. सो इट्स अ लिटल बिट ऑफ कॉम्बिनेशन ऑफ वेअर द वर्ड इज बीन डिराइव्ड फ्रॉम. आणि मग ते हायर ग्रेड्सला त्यांना त्या पद्धतीने शिकवलं जातं. राईट. आता एक आपण हा एक फायनल तुझ्याकडनं एक हे घेऊया की स्केड्यूल म्हणायचं असतं का शेड्यूल म्हणायचं? खूप वाद होतात त्याच्यावर. वन फायनल वर्ड फ्रॉम यू. इज इट स्केड्यूल और शेड्यूल का स्केड्यूल? See, the pronunciation of the particular word, or there are certain special words that I call color and color. All this comes from the it comes from British English and American English. Correct? That's a pronunciation plus that's a spelling सुद्धा. So मला असं वाटतंय की स्केड्यूल किंवा शेड्यूल, बिकॉज आपण इंडियामध्ये आहोत अँड वी आर फोकसिंग मोर ओव्हर ऑन हाऊ टू प्रोनाउन्स द वर्ड करेक्टली. स्कूल्समध्ये जे फॉर्मॅट फॉलो केला जातो, वी हॅव टू स्टिक टू दॅट. बिकॉज बऱ्याचदा काय होतं ना, इट्स नॉट रॉंग, इट्स नॉट सेड दॅट इट्स रॉंग, इट्स ओनली द फॉर्मेशन. त्या फॉर्मेशनला काय लागतंय अँड व्हॉट इज युज्ड मोर फ्रिक्वेंटली, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आणि मला तरी आता वाटतंय की टिल आय डाईव्ह डीप इन टू द सायन्स ऑफ हाऊ इट नीड्स टू बी प्रोनाउन्स्ड, for this first session, let's stick to schedule. And in the next session, I will come back with the right solutions for a list of couple of words
on how to pronounce them, how to spell them, what is the science behind them, and how we can take it forward for our viewers. नाईस. कारण हा म्हणजे खूप आता प्रश्न असे पॉपअप व्हायला लागले किंवा शब्द की इथे गडबड होते बऱ्याचदा. Correct. आता स्कूलचं स्पेलिंग जर का बघितलं तर इट डझंट कम विथ अ के इन इट, आणि हा प्रॉब्लेम होऊ शकतो. व्हॉट यू आर सेइंग इज ॲब्सोल्युटली राईट. Right. जे मी आधी कधी विचार केला नव्हता किंवा लिस्नर्सनी पण हा मे बी केला नसेल, की आपण शाळेत जेव्हा शिकलो त्यावेळेस माहिती आहे आता केमिस्ट्रीचं स्पेलिंग CH लिहायचं, का लिहायचं माहिती नाही Correct. किंवा, आणि हे ज्या लोकांना येत नाही किंवा असे काही मुलं भेटतात किंवा आता आपल्या वयाचे सुद्धा बरेचसे लोक असतात की Right. ज्यांना पटकन लक्षात येत नाही की ह्याचं स्पेलिंग काय लिहायचं. तर ऑटो करेक्टमुळे ऑब्व्हियसली Right. थिंग्स हॅव चेंज्ड आणि वी डोंट पे मच अटेन्शन Correct. की आपलं स्पेलिंग बरोबर होतं की नाही. अचिव्हमेंट मधलं इट इज ऑलवेज Always. गोज रॉंग. EI किंवा IE. Yeah. इनफॅक्ट इव्हन रिसिव्ड मध्ये या जेव्हा आपण बऱ्याचदा, म्हणजे मी तर कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये पण इतक्या ट्रेनिंग्स दिल्या आहेत, तिथे प्रत्येक जण रिसिव्डचा EI करणार किंवा IE करणार. दे डोंट नो. बरोबर. थँक्स टू ऑटो करेक्ट. थँक्स अ लॉट. नाही I पण know. किड्सना आय थिंक इट्स अ व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी टू बी असोसिएटेड विथ युअर Correct. सेशन्स, आणि आय होप की लिसनर्स डेफिनेटली रीच आउट करतील फोनिक्स वर्ल्डला. Correct. आणि यू हॅव बीन अ फॅन्टॅस्टिक गेस्ट. मस्त माहिती सांगितलीस, खूप मजा आली. Thank you. तर आय थिंक आपण नेक्स्ट सेशन डेफिनेटली प्लॅन करू किंवा Right. एखादं ज्याला आपण असं म्हणतो की प्री असेसमेंट सारखं काही ऑडिओ सेशन जर का प्लॅन करता आलं Mhm. तर लेट अस वर्क ऑन दॅट, जिथे मग तो ऑडिओ तू लोकांना पण शेअर करू शकतेस किंवा त्याच्यावरनं आपल्याला काही फॉर्म्युलेट करता आलं Right. इन टर्म्स ऑफ ऑडिओ बुक किंवा लेट अस सी. पण खूप मजा आली आणि ऑल द बेस्ट फॉर फोनिक्स वर्ल्ड. Thank you so much. तर मंडळी, आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत राम राम.